शिवाजी महाराजांना एखादा माणूस मानतो ह्याचे फक्त दोन निकष मला कळतात. एक निकष म्हणजे तो माणूस जर निर्व्यसनी जगत असेल आयुष्यभर तर त्याला शिवाजी महाराज कळलेत, नंबर एक. नंबर दोन, कितीही पैसे असो, कितीही गरिबी असो, श्रीमंती येऊ गरिबी येऊ, यश मिळो अपयश मिळो, अशा प्रत्येक सिच्युएशन मध्ये जर तो मरेपर्यंत आई वडिलांना सन्मानाने सांभाळत असेल तरच त्याला शिवभक्त म्हणावा. अन्यथा मी शिवभक्त हे म्हणून जर गुटखा खात असेल आणि पचापचा थुकत असेल लोकांच्या भिंती रंगवायला, हे शिवभक्त नाही. शिवभक्ताचं कपडे घातलेलं हे लांडगा आहे, लांडगा, लबाड लांडगा आहे. शिवाजी महाराजांच्या फौजेत सामील व्हायला निर्व्यसनी असणे ही अट असताना जर आम्हाला अशी काही पोरं दिसत असतील की दाड्या वाढवल्यात, मिश्या वाढवल्यात, चंद्रकोर ठेवली आणि गुटखा खातय, दारू पितय, मला सांगा त्याला कुठल्या अंगाने शिवभक्त म्हणता येईल? शिवाजी महाराजांचा मावळा म्हणजे निर्व्यसनी मावळा.